हॅलो, मी अंकिता. आपण पाहत आहोत एबीडी मराठी. तर नजर टाकूयात आजच्या ताज्या आणि ठळक घडामोडींवर. आज 12 मे 2024 वार रविवार. आद्य शंकराचार्य यांनी कन्याकुमारी ते काश्मीर आणि द्वारका ते जगन्नाथपुरी असे सर्व भारतभर भ्रमण करून त्यांनी वैदिक धर्मांची पुनर्स्थापना केली. म्हणूनच आजच्या दिवशी आद्य शंकराचार्य जयंती असते. रिलायन्स जिओचा एक नवीन पोस्टपेड प्लॅन नुकताच लॉन्च करण्यात आला आहे. या प्लॅन मध्ये तुम्हाला वेगळा रिचार्ज करण्याची गरज पडणार नाही, कारण अमर्यादित डेटासह नेटफ्लिक्स आणि Amazon सारख्या सर्व आवश्यक ॲप्ससह एकूण 15 ॲप्सचे सबस्क्रिप्शन या प्लॅन मध्ये तुम्हाला मोफत मिळणार आहे. जर तुम्हाला सातत्याने व्हॉट्सअपवर व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल्स करायला आवडत असतील तर हा प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट आहे. हा प्लॅन जिओ फायबर आणि जिओ एअर फायबर या दोन्ही युजर्सना वापरता येणार आहे. हा मासिक प्लॅन केवळ 888 रुपयांचा आहे. अनेक शेतकऱ्यांनी कापसाचे भाव वाढतील या अपेक्षेने आजही कापूस साठवून ठेवला आहे, तर काहींनी लग्नसराईत आणि खरीपासाठी लागणाऱ्या खर्चाच्या तरतुदीसाठी कापूस विकायला सुरुवात केली आहे. मात्र अनेकांना पुढे भाव कसे असतील याची उत्सुकता आहे. पुणे येथील स्मार्ट प्रकल्पाच्या बाजार समिती विश्लेषण आणि जोखीम व्यवस्थापन विभागाच्या तज्ज्ञांनी यावर अंदाज व्यक्त केला आहे. कापूस हे भारतातील सर्वात महत्त्वाचे व्यावसायिक पीक आहे, जे व्हाईट गोल्ड म्हणून ओळखले जाते. जागतिक स्तरावर चीन आणि USA नंतर भारत हा कापूस उत्पादक करणारा प्रमुख देश म्हणून एकूण जागतिक कापूस उत्पादनांपैकी 25% वाटा भारताचा आहे. गुरुवारी सेनेगलमध्ये एक मोठा विमान अपघात झाला. या ठिकाणी बोईंग 737 विमान धावपट्टीवरून कोसळले. प्राथमिक अहवालानुसार यामध्ये किमान 11 जण जखमी झाले आहेत. सेनेगलमधील आंतरराष्ट्रीय विमानतळावर 78 जणांना घेऊन जाणारे हे बोईंग 737 विमान अचानक धावपट्टीवरून घसरले. यामध्ये 11 जण जखमी झाले आहेत. भाजपच्या एका बड्या नेत्याने मतदान केंद्रात आपल्या अल्पवयीन मुलाला मतदान करू दिल्याने वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. ही घटना मंगळवारी भोपाळ येथील बेरासिया येथील लोकसभा मतदान केंद्रावर घडली आहे. एवढंच नव्हे तर भाजप नेत्याने अल्पवयीन मुलाने मतदान केल्याचा व्हिडिओ बनवला आणि तो फेसबुकवरती पोस्ट केला. यानंतर निवडणूक आयोगाने मतदान केंद्रावरील 3 अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार विनय मेहर असा गुन्हा दाखल केलेल्या भाजप नेत्याचे नाव आहे. त्यांच्या या कृत्यामुळे केवळ त्यांच्या विरुद्ध FIRच नाही, तर मतदान केंद्रावरील पीठासीन अधिकारी आणि त्याच्या 3 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील झाशी कानपूर मार्गावरील बारागाव येथे नवरदेवाच्या गाडीचा अपघात झाला. दुर्दैवाने या अपघातात नवरदेवासह 4 जणांचा मृत्यू झाला. अपघातात कारने पेट घेतल्यानंतर 5 जणांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघातानंतर कुटुंबावर शोककळा पसरली आहे. हा अपघात बारागाव पोलीस स्टेशनच्या पारीच्या ओव्हरब्रिजवर लग्नाच्या मिरवणुकीत झाला आहे. लोकसभा निवडणूक 2024च्या धामधुमीत आंध्र प्रदेश पोलिसांनी 1-2 नव्हे तर तब्बल 7 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. धक्कादायक म्हणजे स्थानिक नागरिकांनी पोलिसांना या पैशांबाबत माहिती दिली. हे पैसे नेमके कोणाचे आहेत, कोणत्या कारणासाठी इतकी मोठी वाहतूक केली जात आहे याबाबत अद्याप माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. मात्र 2 वाहनांच्या धडकेत छोटा हत्ती पलटी झाला आणि त्यातून पैशांचे बंडल बाहेर पडले. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ब्राझीलमध्ये झालेल्या मुसळधार पावसामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय झाली होती. यामध्ये सरकारने मदतीचा हात घेत काहींना वाचवले, मात्र काहींचा मृत्यू देखील झाला आहे. माणसाप्रमाणेच काही मुक्या जनावरांनाही या पुराचा फटका बसला. काही जनावरांची त्यांच्या मालकांपासून ताटातूट झाली, पण एका घरगुती श्वानाची आणि मालकाची या प्रतिकूल परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा भेट झाली आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. उत्तर प्रदेशातील सीतापूरमध्ये एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपीने कुटुंबातील 5 सदस्यांची हत्या केली आणि त्यानंतर स्वतः आत्महत्या केली अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. आरोपीने घरात आई, पत्नी आणि 3 मुलांची निर्घृण हत्या केली. त्यानंतर स्वतः गोळी झाडून आयुष्य संपवले. या हत्याकांड प्रकरणी पोलीस पुढील कारवाई करत आहेत. असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या एबीडी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.